आता सगळ्यात पहिले तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की मूळ महाभारतात काय लिहिलं गेलेलं आहे. कारण सिरियल्स आणि कादंबऱ्यांमध्ये ह्या गोष्टी असतात बहुतेकदा. तर मूळ महाभारत म्हणजे काय? अभिमन्यूचा जो नातू होता जन्मेजय, याच्या आग्रहावरनं वेदव्यासांनी हे महाभारत त्याला सांगितलं. म्हणजे त्यांनी रचलं होतं, पण त्यांचे जे शिष्य होते वैशंपायन ऋषी, या वैशंपायन ऋषींनी जन्मेजय राजाला ही गोष्ट सांगितली. त्यावेळेस कौरव पांडवांची कथा, त्यांचा इतिहास हा पहिल्यांदा सांगितला गेला. आता वेदव्यास हे जे होते हे स्वतः एक मोठे महर्षी होते आणि ते पांडवांचे आणि कौरवांचे दोघांचेही जवळचे नातेवाईक होते. इनफॅक्ट ते पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर या तिघांचेही बायोलॉजिकल पिता होते. त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेला इतिहास किंवा त्यांनी सांगितलेला इतिहास हा तटस्थ होता. तिथे एक ऋषी होते, त्यांचं नाव होतं उग्रश्रवा सौती. हे उग्रश्रवा सौती जे ऋषी होते ते अत्यंत छान कथाकार होते. ते पुढे नैमिषारण्यात गेले आणि तिथे शौनक ऋषींच्या आश्रमात त्यांना आग्रह करण्यात आला की जन्मेजयाच्या यज्ञामध्ये जी गोष्ट सांगितली गेली ती आम्हाला सांगा. आणि आज आपण जे महाभारत ऐकतो हे ह्या उग्रश्रवा सौती या ऋषींच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. आता हे हजारो वर्ष जुनं आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे याच्यात काहीतरी ॲडिशन्स आणि डिलिशन्स झालेले असतील, गोष्टी बदलल्या असतील, लोक काही ॲड करतात, काही कमी करतात. ते कुठल्या कारणासाठी सांगितलं गेलं याच्यावरती पण ते डिपेंड करतं. एक उदाहरण बघूया. दुष्यंत शाकुंतलाची गोष्ट आहे, ती व्यासांनी पण सांगितलेली आहे आणि ती कालिदासांनी पण सांगितलेली आहे. व्यासांची जी शाकुंतला आहे ती एक स्ट्रॉंग आणि इंडिपेंडंट लेडी आहे, पण कालिदासांची जी शाकुंतला आहे ती एक बिचारी नारी आहे. सो असं का? कारण व्यास मुनी हे आपल्याला इतिहास सांगत होते आणि कालिदासांचं अभिज्ञानम शाकुंतलम हे एक नाटक आहे. म्हणजे क्रिएटिव्ह लिबर्टी काय फक्त संजय लीला भंसालीच घेऊ शकतो असं नाही ना. सो त्याच्यामुळे मूळ ग्रंथ काय आहे हे शोधणं फार आवश्यक असतं. महाभारताचा मूळ ग्रंथ शोधण्याचं काम पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटने सुरू केलं 1919मध्ये. ते पूर्ण व्हायला त्यांना तब्बल 48 वर्ष लागले. 1966मध्ये हे काम पूर्ण झालं. 1919 ते 1966. आता त्यांनी काय केलं तर त्यांनी भारतभरातल्या देवळांमध्ये जाऊन, घरांमध्ये जाऊन, मठांमध्ये जाऊन तिथे असलेल्या महाभारताच्या पांडुलिपी म्हणजे हस्तलिखित जे आहे ते एक गोळा केले. त्यात काश्मीर टू कन्याकुमारी आणि सिंध ते नॉर्थ ईस्ट, नेपाळ असा सगळा प्रदेश, ते सगळीकडे जाऊन अशा हस्तलिखिता गोळा केल्या. 1259 हस्तलिखित त्यांनी गोळा केल्या आणि मग त्याच्यावरती अभ्यास केला. आणि मग त्याच्यात त्यांनी हे सायंटिफिकली शोधून काढलं की कुठल्या गोष्टी ज्या ॲडिशन्स आहेत, कुठल्या कथाकथनासाठी सांगितल्या गेलेल्या आहेत, कुठले श्लोक हे जास्तीत जास्त हस्तलिपीमध्ये आहेत. आणि असं करून त्यांनी एक क्रिटिकल एडिशन ऑफ महाभारत ह्याचं प्रकाशन केलं. याच्यामध्ये 89,000 श्लोक आहेत. आज सर्वदूर महाभारताच्या मूळ ग्रंथाच्या सगळ्यात जवळ जाणारी एडिशन हीच असल्याचं सगळ्यांची मान्यता आहे. हे याच्यासाठी सांगितलं की मी पहिले सुरू सांगितलं त्याप्रमाणे की खरंच करणं कसा होता हे महाभारतातनं शोधणं हे जास्त आवश्यक आहे, रादर दॅन कादंबऱ्यांमधनं किंवा TV सिरियल्समधनं बघणं. सो त्याच्याबद्दल डिटेल्स आपण पुढच्या भागात बघूया. स्टे ट्यून.